नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे बरं का तुमचं आमच्या डेली ब्लॉगिंगवर. तर आज आम्ही आलोय सकाळ सकाळी शेताकडे. सायली पण आली आहे भाजी तोडण्यासाठी. तर सायली लई काम करायला लागले बरं का. आणि एक टोपलं तोडलं, 2 टोपलं तोडली. जे म्हणजे कशाची भाजी तोडायला माहित आहे का? हरभऱ्याची भाजी तोडायला का सायली? हरभऱ्याची लागते की आपल्याला. कशाला लागते? मोकळे होते ह्याची मेथीच्या भाजी सारखी, परत गरगटा होते. म्हणजे मेथीच्या भाजीसारखी ह्याची भाजी होते. हा, म्हणजे कसं कसं करायची ती भाजी? मेथीची भाजी कसं करता तशीच असते अशी. मग ही ओल्यापणीच करता येते का वाळवून बी असते? वल्ल्यापणी मेथीची भाजी सारखी होते. हा, वाळल्यावर परत गरगटा करते ती. म्हणजे चुका पालकाचा जसा गरगटा होता तसं होतंय का? तसं हा तसं. हा 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 हा. नुसतं मग बोलाच लागला कशाला, हे तोडला की जरा. आता हो का, मला भाजी तोडा म्हणून मला ही असली कामं जमती ती का बारकी सारखी करायला? बारकी आधी म्हणून तर सांगाले, उलट मोठं काम असल्या सांगितलं नसतं. बरं, तू बी कशाला तोडायला? चल जाऊ गावाकडे. काय ही भाजी तोडून होणार आहे एवढं? लागत नाही का आपल्याला, खायला लागते की. भाजी खात असते ती होय? रोज अंड, मटण, दूध, दही, बेसन, डाळी असलं खायचं आणि ह्याला कोण खाते बरं? रोज अंडी मटण खाणार आहो का? हा, मग एका काय? दिवशी पैसे असते ते नसते, ते नसल्यावर कुठलं काय खायचं? म्हणजे पैसे नसल्यावर ही तात्कालीन सेवा म्हणून ही हा. भाजी तयार करून ठेवल्याच होय घरी हा. वाळवून? पुढे जर कधी आपल्या भाजीपाला नसला, हा परत पैसे नसले अंडी खाणार. हा, कधी कधी होऊ शकते पैसे नसते ती असते ती. बरोबर आहे बरं का. तर मित्रांनो, प्रपंच ही महिलाकडून शिकला पाहिजे. म्हणजे महिला इतक्या चिकट असते त्या, 1-1 रुपयाचा सुद्धा विचार करणाऱ्या असते त्या. म्हणजे एखाद्या दुकानात इकडं तिकडं काहीतरी घेण्यासाठी गेलं तर 5-10 रुपये का होणार त्या वस्तूची किंमत कमी करून आणल्याशिवाय राहत नाही त्या. आणि ही तर सायली पण रोजच्या आपल्या भाजीपाल्यासाठी कुठं पैसे घालावे म्हणून हो काही तात्कालीन सेवा म्हणजे हरभऱ्याची स्वतःच्या शेतातली भाजी तोडून वाळवून ठेवायची गाडग्यात आणि ती भाजी परत काढून करता येते गरगटा म्हणून त्याचा, आणि चांगला होते म्हणून. मला पण काय माहित नाही, मी खाल्ली नाही, पण हिलाच माहित आपल्या आहे का शेतात नाही? आहे म्हणून काढायचे, दुसऱ्या शेतात आपण कसं जातो? खरं आहे ग तुझं, पण आपल्या शेतात आहे. आणि मित्रांनो, मी आलतो बरं का हो का, हिकाल्या साईडला ऊसाच्या शेतात. आणि ह्या साईडला अजून भाजी तोडायला आमच्या आत्या पण आल्या बरं का. आमच्या आत्याला पण भाजी लय आवडते, म्हणजे अशी तोडायला. ही संपूर्ण आमची ही जी शेती आहे, म्हणजे ऊसाची शेती केली आहे. आणि ह्या ऊसाच्या मधल्या आंतरपिकामध्ये आपण हरभरा पेरलेला आहे, दिडकीचा. आणि हरभरा चांगला आला बरं का. काय म्हणतो मग आत्या? लागते बाळा भाजी खायला, बघा, ही चांगली आहे लागते भाजी. आमच्या आत्या बरं का. आणि पैसे नसते तर टायमाला बघा, माळव्याला वगैरे पैसे नसला का करता येते म्हणून. ठेवायची, गाडग्यात भरून ठेवायची, गरगटा बनवायला चांगला येते, चव लागतो गरगटा. म्हणजे पहिली माणसं असं करते ती बरं का, भाज्या वगैरे काढून गोळा. बनवायची भाजी चांगली लागते. बघा, कांडून भाजी बनवायची म्हणते बरं का. हिरवी पण बनवायची आणि काढून पण बनवायची भाजी चांगली, गरगटा चांगला लागते. चांगला लागते. हा. आमच्या आत्या ही गावातलीच आहे बरं का. आणि आत्याचा स्वभाव लय भारी आहे राव. असू द्या आत्या, मग तुम्ही थोडा भाजी करतो मी अजून दुसरं व्हिडिओ. हे बघा मित्रांनो, असं आहे. आओ, पाणी आणायचं आहे आता. बरं आणतो, थांब. कुठं ठेवलंय मी पाणी भरून? गाडगा हा हितच आहे. हे बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे. आणि ही पाणी आता देतो सायलीला नाही. म्हणजे चांगली गोष्ट आहे बरं का. भाजी तोडण्यापेक्षा ही वरची कामं केलेली लय बाहेर. नको, हाताला ती हरभऱ्याची आंब लागत असती. मग काय हात का तुमचं लय नाजूक आहे का? नाजूक हाताला फोड आल्यानंतर त्रास होतो. थोडं नाजूक हातात हा, ती काम तुझी तूच कर भाजी तोडाचं. लय नाजूक वाटते तुमचा हात. मला पाणी द्या अगोदर, तू पिऊ नको. माझा हिथं नरड कोरडं पडलं. काळ काय केलं पाणी? मी मागितलं असं म्हणता लागली. काहीच केलं ना इतके वेळ, बसून जाऊ. सैलीला लय राग येत असेल बरं का, मी पाणी प्याल्यावर अगोदर. राग कशाला येतात प्या? राग येऊन तर काय करणार आम्ही? काय करू शकतो? बास मला. तर अजून मी तुम्हाला दाखवतो टोटल बरं का. ऊसाला सुद्धा कोंबू चांगली फुटलेली आहे हो का. म्हणजे ऊस चांगल्या प्रकारच्या ऊसाला फुटवा झालेला आहे. आंब्यात आमच्या शेतात दिसायला. मग तुझं शेत काय लई लांब आहे का? ही ज्वारीचं शेत तुझंच आहे की दिसायलेलं, आणि ही आमचं आहे. म्हणजे दोघाच्या मध्ये असा एक छोटासा कट्टाच आहे. मग आमच्या शेतातलं पाणी तिकडं वरी कोटीवर असते म्हणून तुमच्या इथलं आणलं. कोणाच्यातलं काय असं ना, पेनीचे मतलब आहे ना, आणून दिलं, विषय मिटला. आणि आत्याचं म्हणजे जवळच आहे, सगळ्यात जवळच आहे. आत्याचं पण शेत हिथं जवळ आहे, बरोबर आहे हो का. हिथं आत्या बसल्या बरं का.
आणि ही मोठा कट्टा दिसाला का त्याच्या पलीकडं आत्याचं शेत आहे. म्हणजे जवळजवळच आहे आमचं समद पाहुणं वगैरे इथं फॅमिली आत्याचं जवळच आहे. मामाचं जवळ सगळं जवळच आहे. समद जवळच आहे. मग सायले आ? बस कर की आता तुडला ह्या की थोडं, टोपल्यात किती तुडला झाले का? किती थांबा आता झाले? मला बघू दे उगाच जास्त शांतपणा करू नको. आता ह्याच्यात किती झाले पाहिजे हो ही एक टोपलं भरलंय तिकडं बघू किती आहे. दाखवती ही 1 वर्ष लागते अख्खं 1 वर्ष जाणार शेवडी भाजी 1 वर्ष पुरत नाही का मग ही 2 टोपली भाजी पुरत नाही का आहे वळवलेलं थोडी होते. मग बास कर की नुसतं भाजीच कुठं खाणार आहोत आपण थोडी एवढी डोसक्याला टेन्शन ही जी लई डेंजर असते ही एवढी भाजी एकटीनं आल्यापासून तुलली आहेत का हा ही किती तासात एवढी भाजी तुलली असशील तू 2 तास लागला असेल. 2 तास बापोय मग थोडी लागतं म्हणलं तर काय. मला पण येते ते ग मी पण हाडामासाचा शेतकरी आहो तुला माहित आहे का भाजी तोडता येत नाही म्हणजे काय विषय आहे काय तोडता येते सगळ्यालाच हा मग पण कोण तोडावं म्हणून तुम्ही असं तोडता येत नाही म्हणतात. नाटकं करताव का नाही नाही हो खायला तर भेटणार हो काय हो खोक ही भाजीचा शेंडा धरला ही 3 पानं फक्त वरची घ्यायची ती होक एक तोडून टाकलं नाही तोडलं तरी 2 तुम्हाला खायला होक भेटतेच माहिती आहे. 2 तोडून टाकलं होक ही शेंडा धरला ही तोडून टाकला नुसती अशीच तोडायची की हा. होक ही 3 पानं नुसती घ्यायची ती वरची आपल्याला. हम्म. पण ही हरभऱ्याची भाजी तोडताव खरं हम्म. पण ही हरभऱ्याची भाजी तोडल्यावर हरभऱ्याचं नुकसान होत नाही का होत म्हणजे नाही पिकाचं होत नाही ह्याला. फुटवा फुटते का जास्त हम्म. परत बघा हिला माहिती आहे जास्त उलट भाजी ह्याची खुडती ती असं म्हणजे खुल्लीवर जास्त लागते ती का नाही हा. हा आत्याला चल माहिती आहे बघा, आत्या सांगाल त्या. जाऊ का चल थोडं इकडं शेत दाखवू म्हणजे मित्राला आपल्या दाखवू हे ऊस बस कसा केला आलाय आता, काय बस नाही केली भाजी. बस कर बस लय बस दाम म्हणाला. झाले बघू आता अंडी काय मटण करायचंय किती तेवढं? आणताव. अंड मटण खायचं असते दूध दही पनीर भाजी काजू भाजी बदामाची भाजी असलं खायचं ओरिजिनल बदामाची कसली असते? आता बस केलं का तुम्ही भाजी बदामाची भाजी भाजी पिशवीण्यात ही भेवडी भाजी खुली आत्यानं पण बास केलं ती बोटाला काय बनला होती हे बोट फुटली बाळा भाजी खुडून पण लागते म्हणून खोडावं लागते. तसं पण हाय खरं काय करावं तर चला येतो आम्ही जरा चल सायली इकडं उसावर पाय देऊ नको ना हो. हम्म. आपल्या शेतात हो का ह्या प्रकारे मस्त ऊस फुटलेला बरं का लांबणी सडक काकऱ्या इथं ऊसाच्या आणि ह्या दोन्ही ऊसाच्या मधला अंतर आम्ही 5 फुटाचा ठेवलेला आहे त्यात हरभऱ्याची. म्हणजे आमच्या मोठ्या बंधुराज म्हणजे माझ्या भावाची समधी ह्याला इन्व्हेस्टमेंट आहे आणि डोकेलिटी आहे बरं का काय करायचं काय फवारायचं काय खात टाकायचं कधी भिजवायचं ऊसाचं बेणं कुठलं लावायचं काय करायचं हे समजा टोटल भावानं केलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला टेन्शन घेण्याची काय गरज नाही आणि आपल्याला भाऊ जास्त असताना लोड पण tension नाही घ्यायची काय गरज हा. नाही शेतात. भाऊ असताना टेन्शन घ्यायची गरज नाही समजा त्याची त्यानं बघत आहे हो का तिकडं आहे आपलं काम काय आहे नुसतं हिंडाचं रोज कुत्री मारायचं विषय मिटला कशाला मारायची वगैरे कमेंट कुत्रीने मारत कसं म्हणतात चला तिकडे जाऊ. आपल्याला इथं काम नाही पायाला कुणीकडं घेऊन आता आला मी. चला तिकडे. हो काय इकडे हो खितोर भिजत आले साली तिकडे जातो मी इकडे. मी इकडं हो का तिकडे भेटले. ही कल्ली शेती भिजलेली आहे म्हणजे पाणी दिले ऊसाला तिकडे जवळ दिसायला आमच्या शेतात दाखवा हा तुम्ही. तो का ती ही मधला जी कट्टा आहे का ही दिसायला ही ज्वारी वगैरे दिसालेली ही सायलीची आहे ती कल्ली म्हणजे आमचं एवढ्या जवळ शेत आहे आणि आताच मग त्याच्या तिकडं पलीकडलं की ना आत्याचं त्याच्या पलीकडे आहे म्हणजे लय जवळ शेती आहे इथे आमच्या तर असू द्या मग मित्रांनो सांग मित्रांनो काय तर म्हणजे सायले सांग आपल्या मित्राला काय आपल्या चॅनलला सपोर्ट करा हा पुन्हा कमेंट करा व्हिडिओला हा पुन्हा परत लाईक करा हा पुन्हा पुन्हा काय पुन्हा झालं एवढंच शेअर करा ही करा चल त्या असू द्या नीट सांगायचं होतं पण तुम्ही पुन्हा हा पुन्हा मग पुन्हा. नीट सांग हा? हा, नीट सांग मग हा तर मित्रांनो करा आपल्या चॅनलला सपोर्ट बर परत व्हिडिओला लाईक करा केलं म्हणून समजा तुम्ही तुम्ही असं सांगाल केलं म्हणून समज सबस्क्राईब केलं लाईक बी केलं हा हा. पुढे काय करायचंय पुन्हा व्हिडिओ शेअर करायचा केला म्हणून समज संपूर्ण व्हॉट्सअप ग्रुपला हा पुन्हा हा पुन्हा काय करायचंय कमेंट करायचंय हा. कमेंट बी केली म्हणून समजा तुम्हीच करणार का सगळं आता हे? हा मग माझ्याकडे बी चॅनल आहे ना माझ्या चॅनलवरून लगेच मी व्हिडिओ शेअर करणार कमेंट करणार सबस्क्राईब करणार विषय मिटला असं आहे होय. म्हणून का तुम्ही एवढं- सांगू का हा. माझं पण आता 1 लाखाचं चॅनल माघारी आलंय हम्म, मग त्या चॅनलवरून मी कमेंट लाईक करू शकत नाव का मग करू शकता आपण. हा डिलीट झालेलं चॅनल वापस आलंय आणि ह्या ब्लॉगिंगचं चॅनल ही सायलीच आहे त्या चॅनलवरून मी समजा हँडल करू शकतो तर चला मित्रांनो व्हिडिओ मोठा भलताच मोठा व्हायला लागलाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद